पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलंय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा। सर्व सुविधांयुक्त 1 BHK 224 सदनिकांचा भव्य असा गृहप्रकल्प, तोही विना लॉटरी शिवाय, जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेनं कमी दर, सर्व अत्याधुनिक सुविधा जसे की अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था तसेच सार्वजनिक सेवा करिता सोलर सिस्टीमची व्यवस्था। आजच भेट द्या। सर्वे नंबर 25A/1 पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत, जुना कासेगाव रोड, पंढरपूर। संपर्क 9309882039। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मोहोळ तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा परमनंट आमदार म्हणून उल्लेख केला जाताना आढळून येतो। 2007 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि माजी आमदार राजन पाटील यांची विधानसभेची वाट अडचणीत आली। मात्र आपल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघावर आपली मजबूत पकड असल्याचं त्यांनी पुढील 3 विधानसभा निवडणुकीत दाखवून दिलं। 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने या अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून मंगळवेढ्याचे माजी आमदार लक्ष्मण ढोबळे यांना उमेदवारी दिली आणि राजन पाटील यांच्या पाठबळामुळे ते विजयी झाले आणि मंत्रीही झाले। मात्र 2014 ची विधानसभा निवडणूक येता मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यातील मतभेदाची दरी रुंदावत गेली आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोहोळ विधानसभा मतदारसंघात रमेश कदम यांच्या रूपाने नवा उमेदवार दिला गेला। रमेश कदम यांचा मतदारसंघाशी फारसा संपर्क नसला व ओळखही नसली तरी केवळ माजी आमदार राजन पाटील यांचा करिश्मा त्यांच्यासाठी मोलाचा ठरला आणि रमेश कदम हे आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले। मात्र या प्रमुख तिरंगी निवडणुकीत विरोधकांना मिळालेल्या मताची बेरीज पाहता माजी आमदार राजन पाटील यांची मतदारसंघावरील पकड ढिल्ली होत चालली आहे याचाच प्रत्यय आला होता। पुढे 2015 मध्येच अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अडकल्यानं माजी पाटील यांची रवानगी तुरुंगात झाली आणि जनतेला आपले प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीच नसल्याचं चित्र या मतदारसंघात चर्चिलं गेलं आणि याचीच परिणिती म्हणून पुन्हा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला नवा उमेदवार द्यावा लागला। इंदापूर तालुक्यातील यशवंत माने यांना व पक्षाने उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले। मात्र या मतदारसंघात माजी आमदार यशवंत माने यांची कारकीर्द नक्कीच यशस्वी ठरली अशीच भावना सर्वसामान्य जनता व्यक्त करताना दिसून आली। आमदारकीच्या काळात यशवंत माने यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे, सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क आणि जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून घेण्याची त्यांची कार्यपद्धती यामुळे त्यांची लोकप्रियता वाढीस लागली। मात्र जुलै 2024 मध्ये अनगर अप्पर तहसील कार्यालयास राज्य शासनाने मंजुरी दिली आणि मोहोळ मतदारसंघात माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं। अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय झाला नसता तर या मतदारसंघाचं चित्र आज वेगळं दिसलं असतं अशी भूमिका अनेक राजकीय जाणकारांनी आजही मांडताना दिसून येतात। मात्र परमनंट आमदार या कार्यकर्त्यांनी दिलेल्या पदवीचे कदाचित माजी आमदार राजन पाटील यांना प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर जनतेच्या काय भावना आहेत हे महत्त्वाचं वाटलं नसावं आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत विकास कामांच्या बळावर जनता विधानसभेत पाठवेल या अपेक्षेनं पुन्हा मैदानात उतरलेल्या यशवंत माने यांना पराभवाचा सामना करावा लागला। यशवंत माने पराभूत झाले, मात्र त्यांची लोकप्रियता आजही कायम असल्याचं दिसून येतं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी आमदार राजन पाटील समर्थकांनी अनगर येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार राजन पाटील समर्थकांनी आक्रमक भाषण करत पराभवाची चिकित्सा मांडली, तर माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्या विरोधात मागील 10-12 मतदारसंघात निर्माण होत असलेली नकारात्मक भावना याचं प्रतिबिंब या निवडणुकीत उमटलं असं सांगितलं होतं। मात्र याच मेळाव्यात बोलताना माजी आमदार यशवंत माने आणि पक्ष बळकट करण्यासाठी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देणं गरजेचं असून त्यासाठी पुढील काळात अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचं स्पष्टपणे सुनावलं होतं। खरं तर मोहोळ विधानसभा मतदारसंघात केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील मोदी सरकार यांच्याबाबत नकारात्मक भावना वाढीस लागल्याचं
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना मिळालेल्या 63,000 मताधिक्यानं दिसून आलं होतं. केंद्राचे कांदा निर्यात बंदी धोरण, मराठा आरक्षण आणि इतरही अनेक मुद्द्यावर राज्यात निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणाचा फटका या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना बसला होता आणि लोकसभेचा निकाल हा या मतदारसंघाचे कथित परमनंट आमदार राजन पाटील यांच्यासाठी मोठा इशारा होता. मात्र त्यांनी तो गंभीरतेने घेतला नाही. लोकसभेच्या निकालानंतर पुढील काही महिन्यात अनगर अप्पल तहसील कार्यालयाचा निर्णय, आष्टी उपसा सिंचन योजनेवरून अनगर व परिसरातील प्रभाव क्षेत्राच्या लाभासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या आग्रहानेच निर्णय घेतले गेले अशी भावना निर्माण झाल्याचं विधानसभा निवडणुकीत अर्थातच त्याची झळ यशवंत माने यांना बसल्याचं म्हटलं गेलं. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी आमदार राजन पाटील यांची उपयुक्तता संपल्याचे दर्शवून देणाऱ्या घडामोडी घडल्या आणि या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर विरोधक उमेश पाटील यांची निवड पक्षाने केली. या निवडीनंतर मोहोळ तालुक्यात अनेक परमनंट आमदार समर्थक संतप्त झाल्याचं दिसून आलं आणि वेगळा निर्णय घेण्याचे संकेत ते सोशल मीडियावरून देताना दिसून येऊ लागले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षासाठी राजन पाटील हे तितकेच महत्त्वाचे आहेत हे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सोलापुरात पार पडलेल्या मेळाव्यात दिसून आलं. तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर नाराज असलेले सोलापूर शहर अध्यक्ष संतोष पवार आणि त्यांच्या समर्थकांकडून राजन पाटील यांना मिळणारी साथ विशेष लक्ष वेधणारी ठरली. मात्र याच वेळी माजी आमदार राजन पाटील यांना वेगळा निर्णय घ्यावाच लागणार असल्याची चर्चाही त्यांचे समर्थक करताना दिसून आले. मागील वर्षीच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजन पाटील यांनी दिलेल्या निवेदनास एकाच एक लढतीत पराभूत करण्याचा निर्धार केलेले उमेश पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांच्या विजयासाठी जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं दिसून आलं. मात्र आपल्या पक्षाच्या उमेदवारास पराभूत करण्यात मोठी भूमिका बजावल्यात उमेश पाटील यांनाच पक्षाचे जिल्हाध्यक्षपद देऊन अजित पवार यांनी राजन पाटील समर्थकांच्या भावना पायदळी तुडवल्या अशीच प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या विरोधात सोलापुरातूनही नाराजी व्यक्त होताना दिसून आली होती. तर आता माजी आमदार राजन पाटील हे पक्ष सोडणार अशी चर्चा होऊ लागली होती. श्रीपूर येथे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा होऊ लागली आहे. तर तिकडे मोहोळ तालुक्यात राजन पाटील समर्थकांनी सोशल मीडियावर जय श्रीरामच्या पोस्ट करून सुरू केल्यानं आता लवकरच माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील हे लवकरच भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त निश्चित करतील अशी चर्चा होत आहे. तर या चर्चेदरम्यान बाळराजे पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून आपल्या जीवनामध्ये आत्मसन्मानानं वाटचाल करत असताना काही सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी घडतच असतात. अशा वेळी आपण मोठ्या धैर्यानं आणि धाडसानं आगेकूच करत राहायचं असतं. व्यावहारिक निष्ठेच्या जगात निरपेक्ष निष्ठेची नक्कीच तत्वपरीक्षा होते. मात्र यश हे निरपेक्ष निष्ठेलाच मिळाल्याचा इतिहास आहे. आपल्या मनाला आत्मसन्मान मिळाल्याचा आनंद जरूर व्हायला हवा. मात्र आपल्याला गमावल्याची खंत आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणाऱ्यालाच व्हायला हवी असं नमूद करीत एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस सोडत असल्याचं सूचक संकेत दिले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.